मनसे लोकसभा निवडणूक न लढवता फक्त महायुतीचा प्रचार करणार लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। 2 तारखेपर्यंत भाजप विरोधात आघाडी उभी राहील, प्रकाश आंबेडकरांकडून नव्या आघाडीची घोषणा। राज्यातील 5 जागांवर काँग्रेस अद्यापही ठाम, तोडगा निघाला नाही तर मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार, मित्र पक्षांसमोर झुकायचं नाही, काँग्रेसच्या बैठकीत सूर। अमरावती लोकसभेत तिहेरी लढत होणार, नवनीत राणा बळवंत वानखडे दिनेश बुब रिंगणात। 3 एप्रिलला दिनेश बुब करणार उमेदवारी अर्ज दाखल। श्रीनिवास पाटलांची निवडणुकीतून माघार तर साताऱ्यासाठी 3 नावं चर्चेत, सुनील माने, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे यांचंही नाव चर्चेत। बॉलिवूड अभिनेता गोविंदाला लोकसभेची संधी, पण महाराजांची भूमिका करणाऱ्यांना का हिणवलं जातं, अमोल कोल्हे यांचा अजित पवारांना टोला। अजित पवार पूर्वी कमळाबद्दल लय भारी बोलायचे, आता वेगळं बोलतात, रोहित पवारांची अजित पवारांवर टीका। 2 दिवसापूर्वी अमरावतीतून नवनीत राणांना उमेदवारी जाहीर, राणा दाम्पत्याने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।